नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल। वेलकम टू गंगा एज्युकेशन। लॉ स्टुडंटसाठी तुमचा लर्निंग पार्टनर। LLB, LLM आणि UGC नेटची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये स्वागत आहे। आज आपण क्रिमिनॉलॉजीमधला एक असा विषय समजून घेणार आहोत जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आहे, तो म्हणजे पोलीस डिव्हियन्स आणि पोलीस करप्शन। आपण नेहमी बातम्यांमध्ये बघतो की एखाद्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलं, पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो। हा भ्रष्टाचार फक्त काही मोजक्या बॅड ॲपल्स म्हणजे वाईट लोकांमुळे होतो का, की ही संपूर्ण यंत्रणेची चूक आहे? वरवर साधा वाटणारा हा प्रश्न कायद्याच्या अभ्यासकांसाठी खूप सखोल आहे। आज आपण याचंच कायदेशीर उत्तर शोधणार आहोत। आजच्या या सत्रामध्ये आपण विचलनाची संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ डेव्हियन्स, भ्रष्टाचाराचा अर्थ, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये, विचलनाचे प्रकार आणि वैयक्तिक विरुद्ध संस्थात्मक भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत। चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया, तो म्हणजे पोलीस विचलनाची संकल्पना। पोलीस डिव्हियन्सची नेमकी व्याख्या काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही अशी वागणूक जी कायदेशीर, नैतिक किंवा व्यावसायिक मानकांपासून विचलित होते त्याला पोलीस डिव्हियन्स म्हणतात। म्हणजेच ड्युटीवर असताना जर लीगल, एथिकल किंवा प्रोफेशनल स्टँडर्ड्स पाळले गेले नाहीत तर तो डिव्हियन्स ठरतो। ह्यात एखाद्या नागरिकाशी उर्मटपणे बोलण्यासारख्या छोट्या चुकीपासून ते लाच घेण्यासारख्या मोठ्या गुन्ह्यापर्यंत सगळ्याचा समावेश होतो। भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच IPCच्या कक्षेतही अशा कर्तव्यात कसूर करण्याच्या अनेक बाबी नमूद आहेत। आता हा पुढचा मुद्दा एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे। ऑल करप्शन इज डिव्हियन्स बट नॉट ऑल डिव्हियन्स इज करप्शन हा एक प्रकारचा गोल्डन रूल आहे आणि LLB तसंच नेट एक्झाम्समध्ये हा हमखास विचारला जातो। हे असं लक्षात ठेवता येईल की जेव्हा भ्रष्टाचार होतो तेव्हा अर्थातच नियमांचं उल्लंघन होत असतं, म्हणजे तो डिव्हियन्स असतोच। पण समजा एखादा अधिकारी ड्युटीवर झोपला असेल तर तो निष्काळजीपणा आहे, तो डिव्हियन्स आहे, पण तो भ्रष्टाचार नाही। आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया, ती म्हणजे भ्रष्टाचाराचा अर्थ। पोलीस करप्शनची नेमकी कायदेशीर व्याख्या काय? स्वतःच्या वैयक्तिक किंवा आर्थिक फायद्यासाठी म्हणजेच पर्सनल गेनसाठी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा केलेला गैरवापर म्हणजे भ्रष्टाचार। यात 3 मुख्य घटक येतात बरं का: सत्तेचा गैरवापर, स्वतःचा आर्थिक किंवा वैयक्तिक फायदा आणि कायदेशीर कर्तव्यांचा उल्लंघन। हे 3ही घटक असल्याशिवाय कोणतीही कृती भ्रष्टाचार ठरत नाही। भारतात प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988 अंतर्गत याचं सखोल विश्लेषण केलेलं आहे। पण इथे एक महत्त्वाची गोम आहे। UGC नेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा मुद्दा खास लक्षात ठेवावा। भ्रष्टाचाराला केवळ लॅक ऑफ इंटेग्रिटी किंवा प्रामाणिकपणाचा अभाव म्हणणं खूप चुकीचं आणि अपुरं ठरेल। कारण जर आपण फक्त एका व्यक्तीच्या नैतिकतेवर बोट ठेवलं तर संपूर्ण व्यवस्थेत जे सिस्टमॅटिक आणि ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स असतात, ज्या संस्थात्मक त्रुटी असतात, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं। यानंतर आपण पाहूया भ्रष्टाचाराची प्रमुख वैशिष्ट्ये। भ्रष्टाचाराची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? पहिलं म्हणजे अब्यूज ऑफ अथॉरिटी, म्हणजेच जनतेच्या सेवेसाठी दिलेल्या अधिकारांचा स्वतःसाठी वापर करणं। दुसरं आहे हिडन नेचर। भ्रष्टाचार हा नेहमी लपून छपून होतो आणि अनेकदा संस्थाच त्याला आतून पाठीशी घालत असते। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा नॉन व्हायलंट बट हार्मफुल असतो। यात सहसा शारीरिक हिंसा नसते, पण यामुळे व्यवस्थेचं जे नुकसान होतं ते एखाद्या हिंसेपेक्षाही भयानक असतं। चौथं म्हणजे ब्रीच ऑफ पब्लिक ट्रस्ट, ज्यामुळे लोकांचा विश्वास उडतो। आणि पाचवं, हे सर्व ऑफिशियल ड्युटी बजावत असतानाच घडतं। आता आपण बघूया पोलीस विचलनाचे मुख्य प्रकार कोणते आहेत। इथे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत आणि हा फरक अगदी स्पष्ट असला पाहिजे। पहिला प्रकार आहे मिसकंडक्ट। यात ड्युटीवर असताना किरकोळ नियम मोडणे किंवा निष्काळजीपणा करणे येतं। हा थोडा कमी गंभीर प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे करप्शन। यात पैशांसाठी जाणीवपूर्वक अधिकाराचा गैरवापर होतो, जसं की लाच घेणे। आणि तिसरा सर्वात भयंकर प्रकार म्हणजे प्रेडेटरी पोलिसिंग। इथे पोलीस स्वतःहून नागरिकांचं शोषण करतात। खोटे गुन्हे दाखल करणे किंवा कस्टडीमध्ये बेकायदेशीर छळ करणे हे समाजासाठी अत्यंत धोकादायक प्रकार आहेत। हा फरक समजल्यानंतर आता आपण इंडिव्हिज्युअल विरुद्ध सिस्टमिक करप्शन यातील गुंतागुंत समजून घेऊया। इंडिव्हिज्युअल करप्शन म्हणजे काय? तर जेव्हा एका विशिष्ट अधिकाऱ्याला दोष दिला जातो, समजा एखादा ट्रॅफिक पोलिसाने लाच घेतली तर तो वैयक्तिक भ्रष्टाचार झाला। पण सिस्टमिक करप्शन ही खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे। यात भ्रष्टाचार एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण संस्थेत आणि संस्कृतीत मुरलेला असतो।
वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते खालच्या स्तरापर्यंत एक साखळीच तयार झालेली असते जी या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालते. आणि इथेच सध्याच्या व्यवस्थेची खरी अडचण आहे. अनेकदा कायदी आणि प्रशासन फक्त त्या एका बॅड इंडिव्हिज्युअल किंवा अधिकाऱ्याला शिक्षा करतात आणि विषय संपवतात. पण त्यामागे जे मोठे इन्स्टिट्यूशनल नेटवर्क्स आणि स्ट्रक्चरल करप्शन आहे, ज्या व्यवस्थेने त्याला लाच घ्यायला प्रवृत्त केलं, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. जोपर्यंत ही मूळ व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. ह्या सगळ्याचा समाजावर नेमका काय परिणाम होतो हे आपण आता पाहूया आणि त्यानंतर क्विक रिव्हिजन करूया. या पोलीस डिव्हियन्समुळे समाजाचा सर्वात मोठं नुकसान कोणतं होतं? तर ते आहे लॉस ऑफ पब्लिक ट्रस्ट. नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडतो. यामुळे कायद्याचं राज्य किंवा रूल ऑफ लॉ कमकुवत होतं. गुन्हेगारांचे आणि व्यवस्थेचे लागेबांधे निर्माण झाले की समाजात गुन्हेगारी वाढते. आणि याचा सर्वात मोठा फटका न्यायव्यवस्थेला बसतो, जिथे निष्पाप लोकांना नाहक शिक्षा भोगावी लागते आणि खरे गुन्हेगार मात्र मोकाट सुटतात. आता वेळ आहे क्विक रिव्हिजनची. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही मेमरी ट्रिक नक्की लक्षात ठेवा. पोलीस डिव्हियन्स समजून घेण्याचे 3 ॲनालिटिकल लेव्हल्स आहेत. पहिली, इंडिव्हिज्युअल लेव्हल, जिथे अधिकाऱ्याची वैयक्तिक लालसा आणि नैतिकता जबाबदार असते. दुसरी, ग्रुप लेव्हल, जिथे सहकाऱ्यांचा दबाव म्हणजेच पीअर प्रेशर आणि चुकीची लॉयल्टी कारणीभूत ठरते. आणि तिसरी, ऑर्गनायझेशनल लेव्हल, जिथे सिस्टमचं अपयश आणि कमकुवत धोरणं भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. हे मुद्दे उत्तरात आलेच पाहिजेत. आजचं हे विश्लेषण संपवण्यापूर्वी एक विचार करण्यासारखा प्रश्न: आर वी जस्ट पनिशिंग बॅड ऑफिसर्स ऑर आर वी रेडी टू फिक्स द इन्स्टिट्यूशन? आपण फक्त वाईट अधिकाऱ्यांना शिक्षा देऊन स्वतःची फसवणूक करत आहोत की खऱ्या अर्थाने संपूर्ण व्यवस्था सुधारण्याची आपली तयारी आहे? एका उत्तम कायदा अभ्यासक म्हणून यावर भूमिका ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण लॉ लेक्चर्ससाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. क्रिमिनॉलॉजीचा अभ्यास करताना एक प्रश्न कायम डोक्यात येतो: गुन्हेगार जन्मतःच तसा असतो का, की आपली सिस्टम, आपला समाज त्याला तसं बनवतो? आज आपण एका अतिशय ज्वलंत आणि प्रॅक्टिकल विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे सिस्टमिक पोलीस करप्शन अँड फेलियर्स ऑफ कंट्रोल. पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात येणारं अपयश. हा विषय फक्त चर्चेपुरता मर्यादित नाहीये, तर तुमच्या LLB, LLM आणि UGC नेट परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण हा पूर्ण सिलेबस ब्रेकडाऊन कव्हर करणार आहोत. इंडिव्हिज्युअल विरुद्ध सिस्टमिक भ्रष्टाचार, त्याचं स्वरूप, हाय रिस्क एरियाज, तो का टिकून राहतो, आपले उपाय का फेल जातात, आणि शेवटी रिव्हिजनसाठी एक मस्त ॲनालिटिकल फ्रेमवर्क. तर जास्त वेळ न घालवता थेट सुरू करूया. तर आपला पहिला भाग आहे इंडिव्हिज्युअल वर्सेस सिस्टमिक करप्शन. पोलीस गैरवर्तणुकीकडे बघण्याचा आपला जो पारंपरिक दृष्टिकोन आहे ना, तोच आपण आधी तपासून पाहणार आहोत. आता मला सांगा, तुमच्या मते काय असेल? भ्रष्टाचार म्हणजे फक्त काही मोजकेच वाईट लोक आहेत का? एखादा अधिकारी लाच घेतो म्हणजे फक्त तोच भ्रष्ट आहे आणि बाकी सगळी सिस्टम एकदम स्वच्छ आहे, असं खरंच आपण म्हणू शकतो का? जरा विचार करून बघा. हा मुद्दा नीट लक्ष देऊन ऐका बरं का. नेट आणि LLBच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रॉटन ॲपल्स वर्सेस रॉटन ऑर्चर्ड्स थिअरी. रॉटन ॲपल्स म्हणजे सडलेली सफरचंद. हा दृष्टिकोन काय सांगतो की सिस्टम एकदम बरोबर आहे, फक्त काही मोजके अधिकारी वाईट आहेत. मग उपाय काय? तर त्या मोजक्या अधिकाऱ्यांना शोधून काढा आणि काढून टाका. सोपं आहे ना? पण दुसरीकडे आहे रॉटन ऑर्चर्ड्स म्हणजेच सडलेली बाग. हा दृष्टिकोन सांगतो की भ्रष्टाचार हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण संस्थेत, पूर्ण सिस्टममध्येच भिनलेला आहे. इथे अनौपचारिक नेटवर्क्स काम करतात. त्यामुळे आपल्याला फक्त सडलेली सफरचंद शोधून चालणार नाही, तर त्या सडलेल्या बागेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपण सिस्टमिक करप्शनची व्याख्या एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. प्रणालीगत भ्रष्टाचार म्हणजे असा भ्रष्टाचार जो संस्थेच्या मुळाशी भिनलेला आहे, ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचे नेटवर्क्स, संस्थेची संस्कृती म्हणजेच ऑर्गनायझेशनल कल्चर आणि संस्थात्मक पद्धती सामील असतात. ही व्याख्या LLB एक्झाम्समध्ये वारंवार विचारली जाते, त्यामुळे ही व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठच करून ठेवा. चला आता पुढच्या भागाकडे वळूया. नेचर अँड कोर फीचर्स. ही जी आपण सडलेली बाग म्हणतोय ती प्रत्यक्ष काम कशी करते ते बघूया. या सिस्टीमचे मुख्य 4 टप्पे आहेत. पहिलं म्हणजे हे नेटवर्क बेस्ड असतं, म्हणजे हा भ्रष्टाचार पूर्णपणे संघटित आणि समन्वयाने चालतो. दुसरं आहे नॉर्मलायझेशन. म्हणजे काय? तर चुकीच्या गोष्टी करणं हा रोजचाच भाग बनून जातो. नवीन पोलीस अधिकारी जेव्हा सिस्टीममध्ये येतात तेव्हा तेही या वातावरणाशी जुळवून घेतात. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रोटेक्शन मेकॅनिझम्स. इथे सहकारी एकमेकांना वाचवतात, एकमेकांच्या चुका लपवतात. आणि चौथं इन्स्टिट्यूशनल टॉलरन्स, म्हणजे या बेकायदेशीर गोष्टींना सिस्टीमचे एक प्रकारची अनौपचारिक मान्यताच मिळालेली असते. आता आपण आपला तिसरा टप्पा बघूया.
हाय रिस्क एरियाज. हा सिस्टमिक भ्रष्टाचार नेमकं कुठे सगळ्यात जास्त फोफावतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. परीक्षेसाठी हा पॉइंट मार्क करून ठेवा. भ्रष्टाचार तिथे जास्त दिसून येतो जिथे गुन्हे विक्टिमलेस किंवा लो व्हिजिबिलिटी असतात. म्हणजे काय, तर असे गुन्हे जिथे कोणीही थेट तक्रारदार नसतो आणि पोलिसांच्या कामावर कोणाचं थेट लक्ष नसतं. उदाहरणार्थ अंमली पदार्थ, जुगार आणि वेश्याव्यवसाय. इथे अधिकाऱ्यांचा गुन्हेगाराशी सतत संपर्क येतो आणि लाच घेण्यासाठी, प्रोटेक्शन मनी मिळवण्यासाठी भरपूर वाव असतो. जिथे कुणाची नजर पोचत नाही तिथेच हा भ्रष्टाचार वाढतो. आपला आज चौथा भाग आहे, वाय करप्शन परसिस्ट्स. जर आपल्याला हे सगळं माहिती आहे तर मग ही कीड मुळापासून उखडून टाकणं एवढं कठीण का जातं? याची काही अगदी स्पष्ट कारणं आहेत. पहिलं म्हणजे इंटरनल इन्व्हेस्टिगेशन्स. पोलिसच पोलिसांची चौकशी करतात. आता सांगा तिथे पारदर्शकता कशी असणार? दुसरं म्हणजे लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. एखाद्यावर शिस्तभंगाची कारवाई कशी होते हे जनतेला कधीच कळत नाही. तिसरं कारण म्हणजे मोजमापाचा अभाव. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता माहितीये? ऑर्गनायझेशनल कल्चर. लॉयल्टी ओव्हरराइड्स लिगॅलिटी. म्हणजे कायद्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांप्रती असलेली निष्ठा जास्त महत्त्वाची मानली जाते. मित्र चुकला तरी त्याला वाचवायचं, हेच इथं चालतं. आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे भ्रष्टाचाराची आपली संकुचित व्याख्या. आपण फक्त लाच घेणे यालाच भ्रष्टाचार मानतो. पण यामुळे काय होतं, जो ग्रुपने मिळून केलेला भ्रष्टाचार आहे त्याला मिळालेली जी सांस्कृतिक मान्यता आहे आणि सिस्टमचे जे मोठे फेल्युअर्स आहेत त्याकडे आपलं लक्षच जात नाहीये. आपण खरी समस्या ओळखायलाच कमी पडतो. आता वळूया 5व्या भागाकडे, फेलियर ऑफ रिफॉर्म्स. शासनाकडून किंवा प्रशासनाकडून नेहमी काही ना काही उपाययोजना केल्या जातात, पण त्या नेहमी अपयशी का ठरतात? अनेकदा आपण स्वतंत्र तपास यंत्रणा किंवा वॉचडॉग्स नेमतो, पण होतं काय, ते फक्त अशाच केसेस पकडतात ज्या उघड आहेत किंवा ज्यांची कोणीतरी तक्रार केली आहे. ते फक्त रिॲक्टिव्ह असतात. पण ते काय मिस करतात? ते छुपे नेटवर्क्स, प्रतिबंधात्मक उपाय आणि सिस्टममधील मूळ दोष शोधण्यात पूर्णपणे अपयशी ठरतात. वरवरची मलमपट्टी होते पण आजार तसाच राहतो. म्हणूनच या सुधारणा नेहमी फेल जातात. बऱ्याचदा या फक्त सिम्बॉलिक रिफॉर्म्स किंवा प्रतिकात्मक सुधारणा असतात. त्या फक्त जनतेचा राग शांत करण्यासाठी आणि स्वतःची इमेज सुधारण्यासाठी केल्या जातात. याचं कधीच योग्य इव्हॅल्युएशन होत नाही. भ्रष्टाचारात खरंच किती घट झाली हे कोणीच मोजत नाही. फक्त किती कारवाया केल्या एवढंच दाखवलं जातं. जर हा सिस्टमिक भ्रष्टाचार असाच चालू राहिला तर ह्याचे परिणाम खूप भयंकर होतात. पूर्ण संस्थात्मक ढाचा किंवा इन्स्टिट्यूशनल ब्रेकडाऊन होतो. जनतेचा पोलिसांवरचा उरलासुरला विश्वासही उडून जातो. गुन्हेगार आणि पोलिसांचे एक भयानक नेक्सस तयार होतं आणि आपली पूर्ण न्यायव्यवस्था कुचकामी ठरते. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, ॲनालिटिकल फ्रेमवर्क फॉर रिव्हिजन. युनिव्हर्सिटी आणि नेट एक्झाम्समध्ये हमखास चांगले मार्क्स मिळवण्यासाठी हे तुमचं क्विक रिव्हिजन टूल आहे. पोलीस भ्रष्टाचाराचं विश्लेषण करण्यासाठी हे त्रिस्तरीय किंवा 3 टियर फ्रेमवर्क कायम लक्षात ठेवा. पहिली पायरी इंडिव्हिज्युअल लेव्हल, जिथे अधिकाऱ्याची स्वतःची नीतिमत्ता आणि हेतू काम करतात. दुसरी पायरी ग्रुप लेव्हल, जिथे सहकाऱ्यांचा प्रभाव आणि त्यांचे नियम असतात. आणि तिसरी पायरी ऑर्गनायझेशनल लेव्हल, जिथे संस्थेची पॉलिसी, लीडरशिप आणि अकाउंटेबिलिटी येते. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक देतो, IGO, इंडिव्हिज्युअल, ग्रुप, ऑर्गनायझेशन. जेव्हा हे तिन्ही स्तर एकाच वेळी चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतात तेव्हाच सिस्टमिक भ्रष्टाचार फोफावतो. आपण ही संपूर्ण चर्चा एका अत्यंत महत्त्वाच्या वाक्यात मांडू शकतो. सिस्टमिक पोलीस भ्रष्टाचार ही एक अत्यंत खोलवर रुजलेली संस्थात्मक समस्या आहे, जी केवळ काही मोजक्या व्यक्तींना शिक्षा करून सुटू शकत नाही. आपल्याला पूर्ण दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. शेवटी जाता जाता मी एक विचार करायला लावणारा प्रश्न तुम्हाला विचारतो. आपण अजूनही फक्त ती सडलेली सफरचंद शोधत राहणार आहोत की ती पूर्ण सडलेली बाग दुरुस्त करण्यासाठी काही पावले उचलणार आहोत? याचा नक्की विचार करा. तर विद्यार्थ्यांनो, अशाच लॉ लेक्चर्ससाठी आणि तुमच्या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या लेक्चरमध्ये आपण एक खूपच एक्झाम रेलेव्हंट आणि तितकाच इंटरेस्टिंग विषय पाहणार आहोत. तो म्हणजे पोलीस कल्चर आणि द कोड ऑफ सायलेन्स. पोलीस खात्याचं आतलं जग नेमकं कसं चालतं आणि तिथे कोणत्या संस्थात्मक त्रुटी आहेत हे आपण आज डिकोड करणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. तर आजच्या आपल्या या क्लासचा रोड मॅप एकदम क्लिअर आहे. आपण हे 5 महत्त्वाचे टप्पे कव्हर करणार आहोत. पहिला, कन्सेप्ट ऑफ पोलीस कल्चर. दुसरा, द कोड ऑफ सायलेन्स. तिसरा, इन्व्हेस्टिगेशन चॅलेंजेस. चौथा, रिस्पॉन्सेस अँड रिफॉर्म्स. आणि शेवटी तुमचं आवडतं क्विक एक्झाम रिव्हिजन समरी. जास्त वेळ न दवडता पुढे जाऊया. आपला पहिला मुख्य टॉपिक आहे कॉन्सेप्ट ऑफ पोलीस कल्चर. आता पोलीस कल्चर म्हणजे नेमकं काय?
तर ही व्याख्या तुमच्या एक्झामसाठी नक्की लिहून घ्या. पोलीस कल्चर म्हणजे असे शेअर्ड व्हॅल्यूज, बिलीफ्स, नॉर्म्स अँड प्रॅक्टिसेस जे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सामायिक असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही त्यांची स्वतःची एक अशी विचारसरणी आणि कार्यपद्धती असते जी पूर्ण खात्यात खोलवर रुजलेली असते. तुम्हाला माहिती आहे का, 1950च्या दशकात विल्यम वेस्ले या अभ्यासकाने पहिल्यांदा ही संकल्पना मांडून पोलिसांच्या या आतल्या जगावर प्रकाश टाकला होता. एक्झामसाठी हे नाव नक्की लक्षात ठेवा. बरं, आता या कल्चरची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? इथे 4 एकदम महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. पहिला म्हणजे स्ट्रॉंग ब्रदरहूड, एक घट्ट असा बंधुभाव. दुसरा आहे ग्रुप सॉलिडॅरिटी, म्हणजे सांघिक एकजूट. तिसरा यूज वर्सेस देम ॲटिट्यूड. आणि चौथा सर्वात क्रिटिकल पॉइंट, इन्फॉर्मल नॉर्म्स किंवा अलिखित नियम. हे अलिखित नियम एवढे पॉवरफुल असतात ना की अनेकदा ते कायदेशीर नियमांनाही मागे टाकतात. गटाच्या अपेक्षा या वैयक्तिक कर्तव्यापेक्षा मोठ्या ठरतात. यातली अस वर्सेस देमची मानसिकता थोडी नीट समजून घेऊया. इथे अस म्हणजे पोलिसांचा आपला गट आणि त्यांची एकमेकांप्रती असलेली निष्ठा. आणि थेम म्हणजे कोण? तर तुम्ही आम्ही म्हणजे सामान्य जनता. या मानसिकतेमुळे होतं काय की पोलीस समाजापासून थोडे आयसोलेट होतात, वेगळे पडतात आणि यातूनच एकमेकांच्या चुकांना पाठीशी घालण्याची एक अतिशय धोकादायक प्रवृत्ती जन्माला येते. आणि इथूनच आपण पोहोचतो आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर, द कोड ऑफ सायलेन्स. LLB, LLM आणि UGC नेटच्या परीक्षांमध्ये यावर शॉर्ट नोट हमखास विचारली जाते, त्यामुळे इथे लक्ष द्या. तर हा कोड ऑफ सायलेन्स नक्की आहे तरी काय? हा एक असा अलिखित नियम आहे ज्यानुसार पोलीस अधिकारी आपल्या सहकाऱ्यांच्या चुकीच्या वागणुकीची किंवा करप्शनची कधीच तक्रार करत नाहीत. विल्यम वेस्ले यांनीच हा शब्द पहिल्यांदा वापरला होता. म्हणजे थोडक्यात, कोणी कितीही मोठी चूक केली तरी सगळे एकदम गप्प. यामुळे होतं काय की महत्त्वाचे पुरावे लपवले जातात आणि तक्रारी जागच्या जागी दाबल्या जातात. ही एक ओळ बघा, लॉयल्टी टू कलिग्स इज ग्रेटर देन ड्युटी टू लॉ. हे वाक्य खूप काही सांगून जातं. कायद्याप्रती असलेल्या कर्तव्यापेक्षा आपल्या सहकार्याला वाचवणं जास्त महत्त्वाचं मानलं जातं. हा एक अतिशय गंभीर असा सोशियोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट आहे. विचार करा, जर कायद्याचे रक्षकच एकमेकांना वाचवण्यासाठी कायद्याकडे डोळेझाक करत असतील तर न्याय कसा मिळणार? पण मग प्रश्न पडतो की चांगले आणि प्रामाणिक अधिकारी असं का करतात? ते का गप्प बसतात? याची काही ठोस कारणं आहेत. सर्वात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे फिअर ऑफ रिटॅलिएशन, सूड उगवला जाण्याची भीती. दुसरं म्हणजे करिअर रिस्क्स. कुणालाही आपलं प्रमोशन थांबलेलं किंवा नको त्या ठिकाणी ट्रान्सफर झालेली आवरत नाही, बरोबर? आणि तिसरं म्हणजे सोशल प्रेशर. सत्य बोलणाऱ्याला गद्दार ठरवून पूर्ण सिस्टममधून एकटा पाडलं जातं. या प्रचंड दबावामुळे चांगले अधिकारीही गप्प राहणंच पसंत करतात. अर्थातच या गप्प राहण्याचे परिणाम भयंकर असतात. यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक प्रकारचं अभय मिळतं, गुन्ह्यांची उकल होणं कठीण होतं आणि वारंवार होणाऱ्या चुकांना प्रोत्साहन मिळतं. या सगळ्यामुळे डिपार्टमेंटची अंतर्गत जबाबदारी पूर्णपणे कोलमडते आणि भ्रष्टाचार हा एखाद दुसरा प्रकार न राहता एक सिस्टमिक इश्यू बनतो. समाजाचा पोलिसांवरचा विश्वास याच कारणामुळे उडतो, असं अनेक समाजशास्त्रज्ञांनी ठणकावून सांगितलंय. आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, चॅलेंजेस इन्व्हेस्टिगेटिंग पोलीस डिव्हियन्स. जेव्हा पोलिसांमधलेच गुन्हेगार शोधायची वेळ येते तेव्हा नेमके कोणते अडथळे येतात? पहिलं म्हणजे कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स, जसे की अधिकाऱ्याचं वय, रँक आणि खात्याची गुंतागुंतीची रचना. दुसरं लॅक ऑफ रिलायबल डेटा, कारण मगाशी पाहिल्याप्रमाणे भीतीमुळे अर्ध्या गोष्टी रिपोर्टच होत नाहीत. तिसरा आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे इंटरनल बायस. जेव्हा एक पोलीस दुसऱ्या पोलिसाचीच चौकशी करत असतो तेव्हा तिथे पारदर्शकता कशी राहील? आणि शेवटचं म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा. ही बहुतांश वेळा सामान्य जनतेच्या तक्रारींवर चालते, जी खूपच सब्जेक्टिव्ह असू शकते. समस्या तर आपण पाहिल्या, आता जाऊया उपायांकडे. आपला चौथा भाग आहे रिस्पॉन्सेस अँड इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स. जेव्हा एखादं मोठं प्रकरण उघडकीस येतं तेव्हा सरकारची साधारण प्रतिक्रिया कशी असते ती या 4 टप्प्यांतून जाते. स्टेप 1, डिनायल. आधी तर सगळे आरोप थेट नाकारले जातात. स्टेप 2, मिनिमायझेशन. अरे ही तर एकाच व्यक्तीची चूक आहे असं म्हणून विषय दाबला जातो. स्टेप 3, इन्क्वायरी कमिशन. चौकशी समित्या बसतात. आणि स्टेप 4, लिमिटेड ॲक्शन. काही मोजक्या लोकांवर कारवाई करून विषय क्लोज. इथेच खरी गोम आहे. आपण पूर्ण सिस्टम सुधारण्याऐवजी फक्त मलमपट्टी करतो. म्हणूनच प्रकाश सिंग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या अत्यंत लँडमार्क खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की पोलिसांमध्ये सिस्टमिक रिफॉर्म्स आणि स्वायत्तता आणणं अत्यंत गरजेचं आहे. या सिस्टीममध्ये सुधारणा करण्यासाठी आपण या 2 फ्रेमवर्क्सचा विचार करू शकतो.
पोलीस क्राईम मॅट्रिक्सचा वापर करून आपण गुन्ह्यांना मिसकंडक्ट, करप्शन आणि प्रिडेटरी प्रॅक्टिसेस अशा योग्य कॅटेगरीजमध्ये विभागू शकतो. यामुळे तपास सोपा होतो. दुसरा आहे नॉलेज मॅनेजमेंट. याचा अर्थ असा की डेटा व्यवस्थित गोळा करून गुन्ह्यांचे पॅटर्न शोधणे, जेणेकरून आपण पुराव्यांवर आधारित म्हणजेच एव्हिडन्स बेस्ड बदल घडवून आणू शकू. तर मग फायनल सोल्युशन काय आहे? हा कोड ऑफ सायलेन्स मोडायचा कसा? याला सिस्टमिक रिफॉर्मची गरज आहे. राजकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त असलेल्या इंडिपेंडेंट ओव्हरसाईट बॉडी स्थापन केल्या पाहिजेत. जे अधिकारी सत्य सांगतील त्यांना व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन मिळायला हवी. यासोबतच पूर्ण प्रक्रियेत ट्रान्सपरन्सी, ऑडिट्स आणि एथिक्सच्या ट्रेनिंगवर भर देणं आजच्या काळाची गरज आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या लेक्चरच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, क्विक एक्झाम रिव्हिजन समरी. परीक्षेच्या आधी फक्त हे पॉइंट्स बघून जा. हा एक फॉर्म्युला डोक्यात एकदम फिट बसवून घ्या. कल्चर प्लस सायलेन्स प्लस वीक सिस्टम्स इज इक्वल टू सस्टेन्ड करप्शन. सिंपल आहे. चुकीचं कल्चर गुन्ह्याला जन्म देतं. सायलेन्स म्हणजे शांतता त्या गुन्ह्याला लपवते आणि वीक सिस्टम्स त्याला थांबू शकत नाहीत. हे तिन्ही एकत्र आले की करप्शन कायमस्वरूपी टिकून राहतं. एक्झाममध्ये टॉप स्कोअर करण्यासाठी हे कीवर्ड्स तुमच्या उत्तरात दिसलेच पाहिजेत बरं का. इन्फॉर्मल नॉर्म्स ओव्हरराईड लॉ, कोड ऑफ सायलेन्स सप्रेसेस एव्हिडन्स, इंटरनल बायस हॅम्पर्स इन्व्हेस्टिगेशन आणि स्ट्रक्चरल अँड कल्चरल रिफॉर्म रिक्वायर्ड. हे शब्द पेपरमध्ये वापरले की एक्झामिनरला लगेच समजेल की तुमचे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर आहेत. शेवटी जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. पोलिसांमधली ही गप्प राहण्याची प्रवृत्ती म्हणजेच कल्चर ऑफ सायलेन्स मुळापासून बदलल्याशिवाय आपण खरोखरच संस्थात्मक भ्रष्टाचार संपवू शकतो का? यावर तुमचं काय मत आहे? आज आपण एक अगदी क्रुशियल टॉपिक डिकोड करणार आहोत. तो म्हणजे पोलीस डेव्हियन्स. LLB, LLM आणि UGC नेट लॉ एक्झामसाठी हा एक्सप्लेनर तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. फटाफट पाहूया आपला आजचा रोडमॅप काय आहे. आपण बेसिक कॉन्सेप्ट्सपासून सुरू करूया. नंतर अॅनाटॉमी ऑफ मिसकंडक्ट, पोलीस मेंटॅलिटी आणि ब्लू वॉल बेरियर समजून घेऊ. आणि फायनली एक क्विक एक्झाम रिव्हिजन ज्यामुळे तुमचे कन्सेप्ट्स अगदी क्लिअर होतील. ओके, लेट्स जम्प राईट इनटू पार्ट 1, द कॉन्सेप्ट ऑफ पोलीस डिव्हियन्स. तर सगळ्यात आधी व्हॉट एक्झॅक्टली इज पोलीस डिव्हियन्स? क्रिमिनॉलॉजिस्ट थॉमस बार्कर आणि डेव्हिड कार्टर यांच्या अनुसार हे फक्त एक नॉर्मल पर्सनल मिसकंडक्ट नाहीये. जेव्हा पोलीस ऑफिसर्स त्यांची ऑफिशियल ड्युटी परफॉर्म करताना त्या अथॉरिटीचा म्हणजेच अधिकारांचा गैरवापर करतात, तेव्हा त्याला पोलीस डिव्हियन्स म्हटलं जातं. बेसिकली पॉवरचा मिसयूज हे इथे की आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोलीसकडून झालेले मिसकंडक्ट हे ऑर्डनरी रॉंग डुईंगपेक्षा जास्त डेंजरस का आहे? याची 3 मेन रिझन्स आहेत. नंबर 1, ऑथॉरिटी टू यूज फोर्स. पोलिसांकडे फोर्स वापरायचा लीगल राईट असतो. नंबर 2, पब्लिक ट्रस्ट. सोसायटीचा त्यांच्यावर खूप विश्वास असतो. आणि नंबर 3, लॅक ऑफ इमिजिएट कंट्रोल. म्हणजे त्यांच्या ॲक्शन्सवर ऑन द स्पॉट कंट्रोल ठेवणं खूप कठीण असतं. हे कॉम्बिनेशन आहे ना, लिटरली एक एक्सप्लोजिव्ह मिक्स बनू शकतं. राईट. सो दॅट ब्रिंग्स अस टू सेक्शन 2, अनॅटॉमी ऑफ पोलीस मिसकंडक्ट. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने हे 2 डिस्टिंक्शन्स प्रॉपरली नोट करून ठेवा. एक आहे सेल्फ इंटरेस्ट, ज्यात ब्राइब्स घेणे किंवा पर्सनल फायदा बघणे येतं. हे तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण दुसरा आणि जास्त ट्रिकी पार्ट आहे नोबल कॉज मिसकंडक्ट. म्हणजे काय? तर ऑफिसर्सना वाटतं की ते मॉरली योग्य गोष्ट करत आहेत, लाईक गुन्हेगाराला पकडण्यासाठी इल्लिगल मेथड्स वापरणे. DK बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल सारख्या लँडमार्क केसेस नेमक्या ह्या गुड इंटेन्शन्स खाली लपलेल्या राईट्स व्हायोलेशन्सला टार्गेट करतात. मेक शुअर यू रिमेंबर दिस फॉर युअर एक्झाम्स. ब्रॉडली स्पीकिंग, आपण पोलीस डिव्हियन्सला 2 मेन कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो. पहिला आहे ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंग, जिथे क्राईम कंट्रोलच्या नादावर लीगल लिमिट्स क्रॉस केल्या जातात. आणि दुसरा आहे करप्शन. सिम्पली पुट, पर्सनल गेनसाठी पदाचा गैरवापर करणे. या दोन्ही कॅटेगरीज वेगवेगळ्या दिसतील, बट ट्रस्ट मी, जस्टिस सिस्टमसाठी त्या इक्वली हार्मफुल आहेत. दोन्ही केसेसमध्ये लॉचा डिफीट होतोच. मूव्हिंग ऑन टू सेक्शन 3, लेट्स लुक ॲट अ फॅसिनेटिंग ॲस्पेक्ट, द पोलीस मेंटॅलिटी. आता एक कल्चरल एन्व्हायरमेंटबद्दल विचार करूया. पोलीस प्रोफेशनमध्ये एक्स्ट्रीम स्ट्रेस आणि नेहमी क्रिमिनल्ससोबत हॉस्टाईल इंटरॅक्शन्स असतात. यामुळे एक स्पेसिफिक माइंडसेट डेव्हलप होतो, यूस वर्सेस देम. ऑफिसर्सना असं वाटायला लागतं की आपण एकटे आहोत आणि बाकी सगळी पब्लिक आपल्या अगेन्स्ट आहे. इट्स लिटरली लाईक दे आर ऑन एन आयलँड. या यू वर्सेस धेम माइंडसेटचा इम्पॅक्ट खूप डीप आहे. ऑफिसर्समध्ये सिनिसिझम, एक प्रकारचा डिस्ट्रस्ट आणि इमोशनल डिटॅचमेंट वाढायला लागतात.
आणि यातली सबसे डेंजरस गोष्ट म्हणजे या मेंटॅलिटीमुळे ते सिटिझन्सवर केलेल्या हार्श किंवा अनफेअर बिहेवियरला स्वतः जस्टिफाय करायला लागतात. ते डिझर्व करतात असा अप्रोच बनून जातो. And this naturally leads us to Section 4, the blue wall barrier. UGC नेट ॲस्पिरंट्स, पे अटेन्शन हिअर. ब्लू वॉल ऑफ सायलेन्स ही कन्सेप्ट डेफिनेटली मार्क करून ठेवा. हा एक असा अनरिटन इनफॉर्मल रूल आहे जिथे ऑफिसर्स आपल्या फेलो कोलिग्सच्या मिसकंडक्टबद्दल कंप्लेन करत नाहीत. का? कारण लॉयल्टी, आयसोलेशनची भीती किंवा डिपार्टमेंटची रेप्युटेशन वाचवण्याची धडपड. स्कॉलर्सचं असं म्हणणं आहे की पोलीस रिफॉर्म आणि अकाउंटेबिलिटीमध्ये हा ब्लू वॉल सगळ्यात मोठा रोड ब्लॉक आहे. लिटरली एक इमॅजिनरी वॉल जी ट्रूथला बाहेर येऊ देत नाही. इतकंच नाही, पब्लिक परसेप्शनसुद्धा एक रोल प्ले करतात. इथे 2 बायसेस येतात, इन ग्रुप बायस आणि आउट ग्रुप बायस. मानवी स्वभाव आहे लोकं आपल्यासारख्या दिसणाऱ्या किंवा वागणाऱ्या लोकांवर म्हणजेच आपल्या इन ग्रुपवर सहजतेने ट्रस्ट करतात. कन्व्हर्सली जे आउटग्रुपमध्ये आहेत त्यांच्या कंप्लेंट्सकडे दुभावाने किंवा डिस्ट्रस्टने पाहिलं जातं. याचा डायरेक्ट परिणाम जस्टिस डिलिव्हरीवर होतो. बेसिकली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की पोलीस डिव्हियन्स हा फक्त एक लीगल टेक्स्टबुक इश्यू नाहीये. याचे डीप सोशल आणि पॉलिटिकल डायमेन्शन्स आहेत. रेस, मायनॉरिटी वर्सेस मेजॉरिटी एक्सपिरियन्सेस आणि पॉलिटिकल स्टँड्स लाईक लॉ एन्फोर्समेंटला सपोर्ट वर्सेस रिफॉर्मची डिमांड हे सगळी मुद्दे सोसायटीला डिवाइड करतात. रिअल वर्ल्ड प्रोटेस्ट याच डीप रूटेड रियालिटीचा परिणाम आहेत. ऑल राईट, टाइम टू रॅप दिस अप. लेट्स हेड इन टू सेक्शन 5, क्विक एक्झाम रिव्हिजन. एक्झामच्या आधी हे कोर पॉइंट्स माइंडमध्ये एकदम फिट करून ठेवा. 1. डेव्हियन्स म्हणजे ऑफिशियल ऑथॉरिटीचा मिसयूज. 2. हे डेंजरस आहे कारण यात लीगल पॉवर आणि पब्लिक ट्रस्ट दोन्ही आहेत. 3. याची रिझन्स आयदर सेल्फ इंटरेस्ट असतात किंवा नोबल कॉज. 4. हे US वर्सेस थेम मेंटॅलिटीमुळे फॉस्टर होतात. 5. ब्लू वॉल ऑफ सायलेन्स डेव्हियन्सला प्रोटेक्ट करतात. 6. पब्लिकमधील इन ग्रुप आणि आउट ग्रुप बायस याला आणखीन कॉम्प्लिकेटेड बनवता. आणि 7. हे डीप सोशल आणि पॉलिटिकल टेन्शन्स रिफ्लेक्ट करता. हे पॉइंट्स तुमच्या आन्सर्ससाठी अगदी परफेक्ट फ्रेमवर्क बनवतील. सो आपण एक फायनल थॉटवर थांबू. समाज पोलिसांना शांतता राखण्यासाठी पुरेसे अधिकार कसे देऊ शकतो, पण ॲट द सेम टाइम त्या सत्तेचा गैरवापर होऊ न देता? हा एक परमनंट लीगल चॅलेंज आहे ज्याबद्दल प्रत्येक फ्युचर लॉयर आणि स्कॉलरने डीपली विचार केला पाहिजे. आय होप या एक्सप्लेनरमुळे तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर झाले असतील. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. आज आपण क्रिमिनॉलॉजीच्या सोशलॉजिकल आणि मॉडर्न पर्स्पेक्टिव्हमधील एक लिटरली गेम चेंजर टॉपिकवर बोलणार आहोत. हा टॉपिक LLB, LLM आणि UGC नेट ॲस्पिरंटसाठी ॲब्सल्युटली क्रुशल आहे. आजचा आपला फोकस आहे ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंग, एक्सेसिव्ह फोर्स आणि रेशियल प्रोफायलिंग. तर बिना वेळ घालवता एकदम फोकस्ड अप्रोच ठेवून या कन्सेप्टच्या डेप्थमध्ये जाऊया. आता सुरुवात करूया एका अत्यंत थॉट प्रोवोकिंग एथिकल प्रश्नाने. कॅन मॉरली गुड आउटकम्स जस्टिफाय इल्लीगल ऑर अनएथिकल ॲक्शन्स? म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर समाजाची सुरक्षा करण्यासाठी किंवा एखाद्या हार्डकोर गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी गैरकायदेशीर मार्ग वापरला तर ते चालेल का? हा प्रश्न लिटरली या पूर्ण टॉपिकचा गाभा आहे. इथेच क्राईम कंट्रोल आणि लीगल कंडक्ट यांच्यात एक मोठा क्लॅश निर्माण होतो. पटापट आजचा सिलेबस अलाइन्ड अजेंडा कव्हर करूया. आपण बघणार आहोत कॉन्सेप्ट ऑफ ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंग, त्यानंतर द डर्टी हॅरी प्रॉब्लेम, मग एक्सेसिव्ह फोर्स आणि रेशियल प्रोफायलिंग हे 2 मुख्य प्रकार डिटेलमध्ये पाहू. आणि ऑब्व्हियसली शेवटी एक्झामसाठी एक क्विक रिव्हिजन समरी असेलच. ओके, तर पहिल्या मेजर कन्सेप्टकडे वळूया. कन्सेप्ट ऑफ ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंग. इथे आपण बघूया की जेव्हा इंटेन्शन्स म्हणजेच हेतू पुरे असतात पण मेथड्स कम्प्लिटली चुकीच्या असतात तेव्हा एक्झॅक्टली काय घडतं? परीक्षेच्या दृष्टीने ही डेफिनेशन एकदम मार्क करून ठेवा. ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंग म्हणजे अशी परिस्थिती जिथे पोलीस अधिकारी क्राईम कंट्रोलसाठी किंवा ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आपल्या लीगल लिमिट्स क्रॉस करतात. लक्षात घ्या, त्यांचा हेतू पब्लिक सेफ्टी असू शकतो, हे बरोबर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यासाठी वापरलेले मेथड्स इम्प्रॉपर किंवा इल्लीगल असतात, ज्यामुळे फंडामेंटल राईट्सचे डायरेक्ट उल्लंघन होते. सेक्शन 2, द डर्टी हॅरी प्रॉब्लेम. या इल्लीगल मेथड्सच्या समस्येतूनच एक अत्यंत फेमस कॉन्सेप्ट उदयास आला, ज्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. हा शब्दप्रयोग ॲक्च्युली फिक्शनल मूव्हीजमधून आला आहे, जिथे कॅरेक्टर्स रूल्स मोडतात फक्त क्रिमिनल्सना पकडण्यासाठी. हा कोअर कॉन्फ्लिक्ट
रिअल लाईफमध्ये पोलिसांना कंटिन्युअसली फेस करावा लागतो. एकीकडे आहे लॉ आणि दुसरीकडे आहे जस्टिस. समाजाची अपेक्षा असते की पोलिसांनी क्राईम कंट्रोल करावा, सोसायटी सेफ ठेवावी. पण ॲट द सेम टाईम आपण ही पण अपेक्षा करतो की पोलिसांनी कायद्याचे तंतोतंत पालन करावे, इंडिव्हिज्युअल राईट्स जपावेत. दोन्ही एकसाथ अचीव्ह करणे हा एक मॅसिव्ह एथिकल डिलेमा आहे. तिसरा सेक्शन. आता आपण ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंगच्या पहिल्या ॲक्च्युअल फॉर्मकडे वळूया, एक्सेसिव्ह फोर्स, म्हणजेच फिजिकल कंट्रोलची लाईन क्रॉस करणे. एक्सेसिव्ह फोर्सची ही लीगल डेफिनिशन नोट करून घेणं ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. जेव्हा पोलीस विनाकारण फोर्स वापरतात किंवा परिस्थितीला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त फोर्स वापरतात, त्याला एक्सेसिव्ह फोर्स म्हणतात. इथे 2 कीवर्ड्स आहेत, अननेसेसरीली आणि मोर फोर्स दॅन रिक्वायर्ड. हे क्लिअर कट लीगल स्टँडर्ड्स आहेत आणि ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे फॉर शुअर. आता फोर्सचे 2 मुख्य कॅटेगरीज असतात, नॉन लिथल आणि लिथल. नॉन लिथलमध्ये फिजिकल ॲक्शन्स, बटॉन्स, टेझर्स आणि पेपर स्प्रे येतात. पण हे एक कॉमन मिसकन्सेप्शन आहे. जरी याला नॉन लिथल म्हटले जात असले तरी ह्यामुळे गंभीर इजा किंवा इव्हन मृत्यू देखील होऊ शकतो. दुसरीकडे लिथल फोर्समध्ये फायरआर्म्स किंवा डेडली टॅक्टिक्स येतात. रिअल प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा खरा थ्रेट नसताना फक्त भीती किंवा पुअर जजमेंटमुळे लिथल फोर्स वापरला जातो. हे एक्सेसिव्ह फोर्स घडते कसे हे समजण्यासाठी यूज ऑफ फोर्स कंटिन्युअम समजणे गरजेचे आहे. पोलिसांनी एक स्टेप बाय स्टेप अप्रोच फॉलो करणं अपेक्षित असते. पहिली स्टेप वर्बल कमांड्स, त्यानंतर फिजिकल कंट्रोल, मग नॉन लिथल वेपन्स आणि अत्यंत एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेसमध्ये लिथल फोर्स. एक्सेसिव्ह फोर्स तेव्हा होतो जेव्हा ऑफिसर या ग्रॅज्युअल स्टेप स्किप करतात आणि सिच्युएशन खूप फास्ट एस्केलेट करतात. आता हा एक थोडासा काउंटर इंट्युएटिव्ह कॉन्सेप्ट पाहूया, नेट वायडनिंग. टेझर्ससारखे नवीन ॲडव्हान्स्ड टूल्स पोलिसांना फोर्स वापरणे किती सोपे करतात, राईट? पण गेस व्हॉट, याचा ॲक्च्युअल परिणाम उलटा होतो. व्हायलन्स कमी होण्याऐवजी फोर्सचा वापर वारंवार होतो. टेक्नॉलॉजी जी प्रॉपरली हार्म कमी करण्यासाठी आली होती ती ॲक्च्युअलमध्ये अननेसेसरी पोलीस कंट्रोल एक्सपॅन्ड करते. यालाच नेट वायडनिंग म्हणतात. तर याची रूट कॉजेस आणि इम्पॅक्ट्स काय आहेत? हाय प्रेशर सिच्युएशन्स, फिअर आणि लॅक ऑफ ट्रेनिंग हे मुख्य रिझन्स आहेत. त्यातच अग्रेसिव्ह कल्चरची भर पडते. फास्ट मुव्हिंग सिच्युएशन्समध्ये ट्रेंड ऑफिसर्सकडून ही मिस्टेक्स होऊ शकतात. ह्याचे परिणाम समाजावर खूप डिवॅस्टेटिंग होतात, फिजिकल आणि सायकोलॉजिकल ट्रॉमा, आणि म्हणूनच पब्लिक ट्रस्ट कम्प्लिटली ब्रेक होतो. सेक्शन 4, अंडरस्टँडिंग रेशियल प्रोफायलिंग, म्हणजेच बिहेवियरपेक्षा व्यक्तीच्या आयडेंटिटीवर लक्ष केंद्रित करणे. हा सिलॅबसमधील एक अत्यंत क्रिटिकल एरिया आहे. तर रेशियल प्रोफायलिंगची प्रिसाईज डेफिनेशन काय आहे? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ॲक्च्युअल बिहेवियरऐवजी त्याच्या रेस, रिलिजन किंवा एथनिसिटीवरून त्याला थांबवले जाते, सर्च केले जाते किंवा सस्पेक्ट मानले जाते, त्याला रेशियल प्रोफायलिंग म्हणतात. हे कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजचा म्हणजेच इक्वॉलिटीचा स्पष्ट भंग आहे. काही लोक म्हणू शकतात की हे पोलिसिंगसाठी इफिशियंट आहे, पण ऑनेस्टली याचे ह्यूज नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत. सर्वात पहिले हे बेसिक राईट्सचे व्हायोलेशन आहे. दुसरं आणि सर्वात डेंजरस म्हणजे हा एक सेल्फ फुलफिलिंग सायकल बनून जातो. एका ग्रुपला टार्गेट केल्यामुळे तिथून जास्त अरेस्ट्स होतात आणि त्यामुळे तो बायस अधिक स्ट्रॉंगली रिइन्फोर्स होतो. याने ट्रस्ट डॅमेज होतो, लोकांची मदत मिळत नाही आणि सोशल इनइक्वालिटी वाढते. रेशियल प्रोफायलिंगचा एक स्पेसिफिक इनडायरेक्ट प्रकार म्हणजे प्रिटेक्स्चुअल स्टॉप्स. हे काय आहे? समजा एखाद्या व्यक्तीला छोट्या लीगल रिझनसाठी थांबवले, उदाहरणार्थ ब्रोकन टेल लाईट, पण त्यामागे खरा मोटिव्ह गाडी सर्च करणे किंवा इल्लीगल आयटम्स शोधणे हा असतो. हे सरफेसवर लीगल दिसते, पण ॲक्च्युली हे अंडरलाईंग बायसेसवर आधारित असते. ह्या फ्लॉड सिस्टमला ऑल्टरनेटिव्ह काय आहे? स्टिरियोटाइप्स, म्हणजे एखादा व्यक्तीचं अपिअरन्स, ड्रेस किंवा लोकेशनवरून चुकीची अझम्पशन्स बनवण्याऐवजी एक्सपर्ट्स रेकमेंड करतात की बिहेवियर बेस्ड इंडिकेटर्सवर फोकस करावा, म्हणजेच सस्पिशियस ट्रॅव्हल पॅटर्न्स, अनयुज्युअल ॲक्शन्स किंवा कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक बिहेवियर. हे अप्रोच मच मोर ॲक्युरेट आहे आणि याने डिस्क्रिमिनेशन देखील होत नाही. बायस म्हणजे पक्षपात. हे मेनली 3 लेवल्सवर असू शकते. ओव्हर्ट बायस हा इंटेन्शनल आणि ओपनली डिस्क्रिमिनेटरी असतो. इम्प्लिसिट बायस हा कम्प्लिटली अनकॉन्शियस असतो. अधिकाऱ्याला माहिती नसते, पण त्याचे माइंड ऑटोमॅटिक असोसिएशन्स बनवते. आणि सर्वात मोठा इश्यू आहे सिस्टमिक बायस.
हे इन्स्टिट्यूशनमध्येच असतो. स्ट्रक्चरल फॅक्टर्स जसे की पॉवर्टी आणि सर्टन एरियाजमध्ये हायर पोलीस प्रेझेन्स. फायनली सेक्शन 5 क्विक एक्झाम रिव्हिजन समरी. एक्झामसाठी हे ॲब्सोल्यूट हाय यील्ड पॉइंट्स आहेत. पटापट या लिस्टची रॅपिड रिव्हिजन करूया. ओव्हर एन्थुझियास्टिक पोलिसिंग म्हणजे क्राईम कंट्रोलसाठी लीगल लिमिट्स क्रॉस करणे. डर्टी हॅरी प्रॉब्लेम म्हणजे एथिक्स वर्सेस रिझल्ट्स डिलेमा. एक्सेसिव्ह फोर्स म्हणजे अननेसेसरी फोर्स किंवा फोर्स कंटिन्युअमच्या स्टेप्स स्किप करणे. नेट वायडनिंग म्हणजे नवीन टूल्समुळे फोर्सचा ॲक्च्युली वापर वाढणे. रेशियल प्रोफायलिंग म्हणजे बिहेवियरऐवजी आयडेंटिटीवरून टार्गेट करणे. आणि प्रीटेक्स्च्युअल स्टॉप्स म्हणजे डीपर इन्व्हेस्टिगेशनसाठी मायनर लीगल रिझनचा यूज करणे. हे पॉइंट्स लिटरली तोंडपाठ असले पाहिजेत. तर आपण या महत्त्वपूर्ण विषयाचा इन-डेप्थ अभ्यास केला आहे. जाता जाता या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हाऊ डू वी बॅलन्स द ॲब्सोल्यूट नेसेसिटी ऑफ पब्लिक सेफ्टी विथ द अनकॉम्प्रोमाइजिंग डिमांड फॉर कॉन्स्टिट्युशनल जस्टिस? हा एक कॉन्टिन्युअस स्ट्रगल आहे आणि फ्युचर लॉ प्रोफेशनल्स म्हणून यावर विचार करणे ॲब्सोल्युटली एसेन्शियल आहे. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि खरं तर थोडा सेन्सिटिव्ह टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे पोलीस करप्शन, डिव्हियन्स आणि कंट्रोल मेकॅनिझम्स. तुम्ही LLB, LLM किंवा UGC नेटची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, हा विषय तुमच्यासाठी अतिशय स्कोरिंग आहे. तर चला लगेच सुरुवात करूया. बघा, आजचा आपला रोडमॅप असा असणार आहे. आपण अगदी बेसिक मीनिंगपासून सुरुवात करून टाईप्स, कॉजेस, कंट्रोल मेकॅनिझम्स आणि शेवटी एक क्विक एक्झाम रिव्हिजन करणार आहोत. हे अगदी परफेक्ट स्ट्रक्चर आहे जो तुम्हाला एक्झाममध्ये हाय स्कोर्स मिळवून देऊ शकतो. चला तर मग अगदी पायाभूत संकल्पनापासून सुरुवात करूया. सेक्शन 1 मीनिंग ऑफ पोलीस करप्शन. कोणत्याही चांगल्या उत्तराची सुरुवात एकदम सॉलिड डेफिनेशनने व्हायला हवी, बरोबर? तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट हा आहे की पोलीस करप्शन म्हणजे नक्की काय. एकदम साध्या भाषेत सांगायचे तर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी आपल्या अधिकाराचा म्हणजेच ऑफिशियल ऑथॉरिटीचा केलेला दुरुपयोग. यामध्ये पैसे, फेवर्स किंवा इतर इल्लीगल फायदे घेतले जातात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एक्सेसिव्ह फोर्स किंवा अतिरेकी बलाचा वापर कदाचित चुकूनही होऊ शकतो, पण करप्शन ते ऑलवेज इंटेन्शनल असते, म्हणजेच ते हेतुपुरस्कार आणि स्वार्थासाठी केलेले असते. आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की भ्रष्टाचाराला जगभर विरोध होतो. पोलीस डिव्हियन्सच्या इतर प्रकारांसोबत तुलना केली तर करप्शन ओळखणं सर्वात सोपे असते, कारण यात इंटेन्शनल मिसयूज अगदी स्पष्ट दिसतो. आणि हाच स्पष्टपणा या टॉपिकला तुमच्या एक्झाम्समध्ये हायली टेस्टेबल बनवतो. हे नोट्समध्ये नक्की हायलाईट करा. आता वळूयात आपल्या दुसऱ्या सेक्शनकडे, टाईप्स ऑफ पोलीस करप्शन. ही टॅक्सॉनॉमी लॉ नोट्समध्ये असणे अत्यंत गरजेची आहे. बघा, करप्शनला आपण 5 मेजर कॅटेगरीजमध्ये डिवाइड करू शकतो. पहिला आहे मूचिंग किंवा ग्रॅच्युइटीज, दुसरा क्विड प्रो क्वो करप्शन, तिसरा कलुजन विथ क्रिमिनल्स, चौथा शेकडाऊन आणि पाचवा डायरेक्ट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. चला, हे 5 प्रकार थोडे डिटेलमध्ये समजून घेऊ, कारण त्यातील फरक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. मूचिंग आणि क्विड प्रो क्वोमध्ये नेमका काय फरक आहे? मूचिंग म्हणजे अगदी छोट्या फायद्यांचा स्वीकार करणे, जसे की फ्री जेवण किंवा छोटी गिफ्ट्स. ह्या छोट्या गोष्टींमुळे स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा निर्माण होते. दुसरीकडे क्विड प्रो क्वो म्हणजे समथिंग फॉर समथिंग, म्हणजेच तुम्ही मला काही द्या, मी तुम्हाला काही देतो. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी प्रोटेक्शन किंवा मदतीच्या बदल्यात पैसे किंवा सर्व्हिसेस मागणे हे एकदम एक्सप्लिसिट आणि ट्रान्झॅक्शनल एक्सचेंज असते. आणि भ्रष्टाचार इथेच थांबत नाही, तो कसा एस्केलेट होतो ते पाहूया. कल्युशनमध्ये पोलीस क्रिमिनल्ससोबत हात मिळवणी करतात, म्हणजेच रेड्स इग्नोर करतात. शेकडाऊन म्हणजे अरेस्ट करण्याची धमकी देऊन पैसे उकळणे, हे एक प्रकारे वसुली किंवा एक्स्टॉर्शन आहे. आणि सर्वात शेवटी डायरेक्ट क्रिमिनल ॲक्टिव्हिटी, जिथे पोलीस स्वतः चोऱ्या किंवा ड्रग डीलिंगसारख्या गुन्ह्यांत सामील होतात. हे लॉ एन्फोर्समेंटचं संपूर्ण ब्रेकडाऊन दर्शवते, आहे की नाही भयावह? आता आपण सेक्शन 3 कडे वळूया, टाईप्स ऑफ करप्ट ऑफिसर्स. सोशिओलॉजिकल दृष्टिकोनातून हा एक क्लासिक फरक आहे जो एक्झाम्समध्ये वारंवार विचारला जातो. ग्रास ईटर्स वर्सेस मीट ईटर्स. लक्षात घ्या, हे टर्म्स कॅप कमिशनने पॉप्युलर केले होते. हे एक्झाममध्ये नक्की नमूद करा, मार्क्स मिळतील. ग्रास ईटर्स म्हणजे
असे ऑफिसर्स जे पॅसिव्ह असतात, ते स्वतःहून लाच मागत नाहीत, पण समोरून आली तर नकारही देत नाहीत. आणि मीट ईटर्स म्हणजे ॲक्टिव्ह ऑफिसर्स, जे गैरमार्गाने फायदा मिळवण्यासाठी संधी शोधत असतात आणि करप्ट ॲक्टिव्हिटीज प्लॅन करतात. एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगू, ग्रास ईटर्स हे मीट ईटर्सपेक्षा जास्त सिस्टमॅटिक डॅमेज करतात, कारण एकूण सिस्टममध्ये त्यांची संख्या खूप जास्त असते. पुढचा मुद्दा आहे कॉजेस ऑफ पोलीस डिव्हियन्स. पोलीस अधिकारी अचानक करप्ट का होतात? कोणी जन्मतःच करप्ट नसतं. तर याचं उत्तर आहे की हे एका गोष्टींमुळे होत नाही. ह्याची खूप मूल्ये आहेत. हे कारण आपण 4 पिलर्समध्ये विभक्तो. पहिलं आहे इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स, जसे की ऑथॉरिटेरियन पर्सनॅलिटी, ज्यांना दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवायची सवय असते. दुसरा जॉब रिलेटेड स्ट्रेस अँड बर्नआउट. तिसरा ऑर्गनायझेशनल फॅक्टर्स, म्हणजेच कमजोर लीडरशिप आणि पोलीस कल्चर. आणि चौथा सिस्टमिक कॉजेस, म्हणजे सामाजिक विषमता. हे सर्व घटक एकत्र येऊन मिसकंडक्टसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. चला पुढे जाऊया आणि पाहूया हे कसं डेव्हलप होतं. ग्रॅज्युअल मॉरल डिक्लाइनची ही कॉन्सेप्ट अतिशय महत्त्वाची आहे. बघा, पहिली पायरी म्हणजे क्राईम आणि पब्लिक हॉस्टिलिटीचा सतत सामना. त्यामुळे दुसऱ्या पायरीवर इमोशनल एक्झॉशन आणि बर्नआउट येतो. तिसऱ्या पायरीत एम्पथी किंवा सहानुभूती संपूर्ण जाते. चौथ्या पायरीत छोट्या छोट्या अनएथिकल ॲक्शन्स नॉर्मल वाटायला लागतात. आणि शेवटचं हाच मार्ग मोठ्या सिस्टमिक व्हायोलेशन्सकडे नेऊन सोडतो. एकदम अचानक कोणी भ्रष्ट होत नाही. ही एक हळूहळू घडणारी घटना आहे, प्रोसेस आहे. आतापर्यंत आपण समस्या पाहिली. आता सेक्शन 5 मध्ये प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेकॅनिझम्स पाहू. कोणत्याही कॉम्प्रिहेन्सिव्ह एक्झाम एसेच्या कन्क्ल्युजनसाठी हा भाग अत्यंत गरजेचा आहे. हे एक क्लिअर व्हिज्युअल डिस्टिंक्शन आहे. एका बाजूला आहेत इंटरनल कंट्रोल मेकॅनिझम्स, जसं की इंटरनल अफेअर्स युनिट, चांगले ट्रेनिंग आणि बेटर वर्क कंडिशन्स. हे डिपार्टमेंटच्या आतून काम करतात. दुसऱ्या बाजूला आहेत एक्सटर्नल कंट्रोल मेकॅनिझम्स, जसे सिव्हिलियन रिव्ह्यू बोर्ड्स, गव्हर्नमेंट इन्व्हेस्टिगेशन्स आणि सिव्हिल लॉसूट्स. म्हणजेच जनता आणि न्यायालय पोलिसांना कसे जबाबदार धरतात ते यातून समजते. पण खरं सांगायचं तर हे कंट्रोल्स लागू करणे इतके सोपे नाही. राजकीय दबाव, प्रॉसिक्युटरवरील अवलंबून राहणे, पोलीस युनियन्स, ज्युरी बायस आणि सर्वात महत्त्वाचा कीवर्ड म्हणजे ब्लू वॉल ऑफ सायलेन्स. विल्यम वेस्ली या क्रिमिनॉलॉजिस्टने ही कन्सेप्ट मांडली होती, ज्याचा अर्थ असा होतो की ऑफिसर्स एकमेकांच्या विरुद्ध बोलण्यास नकार देतात आणि एकमेकांना वाचवतात. एक्झाममध्ये हे नाव आणि हा शब्द नक्की वापरा. हे अगदी गेम चेंजर ठरेल तुमच्या आन्सर्ससाठी. आणि हे अगदी उत्तमरित्या या कोटमध्ये सांगितले आहे. गिव्हिंग पॉवर टू एन्फोर्स लॉ ऑल्सो क्रिएट्स द रिस्क ऑफ मिसयूज. रिफॉर्म्स मस्ट ॲड्रेस बोथ पोलीस बिहेवियर अँड सोशल कंडिशन्स. म्हणजेच जिथे अधिकार आहे तिथे दुरुपयोगाची शक्यता आहेच. खऱ्या सुधारणा फक्त पोलिसांच्या वागण्यात नाही, तर सामाजिक परिस्थितीतही व्हायला हव्या. हा विचार खूप खोल आहे. आपण अतिशय महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले आहेत. आता सेक्शन 6 मध्ये एक क्विक एक्झाम रिव्हिजन करूया, जेणेकरून हे सगळे पक्के तुमच्या लक्षात राहील. हा तुमची मेंटल चीटशीट आहे. मीनिंग स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग. टाइप्स मूचिंग, क्विड प्रोक्वो, शेकडाऊन, क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. कॉजेस पर्सनॅलिटी, स्ट्रेस, ऑर्गनायझेशनल कल्चर, सिस्टमिक इनइक्वालिटी. आणि कंट्रोल इंटर्नल आणि एक्सटर्नल मेथड्स. हे सर्व पॉइंट्स तुमच्या एक्झाम आन्सर्समध्ये झालकलेच पाहिजेत. जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न ज्यावर तुम्ही विचार करावा. कॅन मल्टी लेव्हल रिफॉर्म अँड एक्सटर्नल ओव्हरसाईट ट्रूली डिसमॅन्टल द ब्लू वॉल ऑफ सायलेन्स? काही विचार करा यावर, कारण हा प्रश्न इंटरव्ह्यू किंवा एस्सेमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. आशा आहे की हे विश्लेषण तुमच्या अभ्यासात उपयोगी ठरेल. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये म्हणजेच एक्सप्लेनरमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि हॉट टॉपिकवर चर्चा करणार आहोत. आपण नवीन फौजदारी कायदे म्हणजेच भारतीय न्याय संहिता BNS आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS या अंतर्गत पोलीस विचलन किंवा ज्याला आपण पोलीस डिव्हियन्स म्हणतो त्याची संपूर्ण कायदेशीर चौकट आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या या चर्चेचा रोडमॅप काय असणार आहे ते थोडक्यात पाहूया. आपण व्याख्या आणि संदर्भ, घटनात्मक संरक्षण, BNS आणि BNSS अंतर्गत असणाऱ्या तरतुदी, काही महत्त्वाचे ऐतिहासिक खटले आणि शेवटी परीक्षेसाठी क्विक रिव्हिजन करणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, व्याख्या आणि नेमका संदर्भ. आता पोलीस विचलन किंवा पोलीस डेव्हियन्स म्हणजे नेमकं काय?
अगदी साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा पोलीस त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करतात तेव्हा त्याला पोलीस डेव्हियन्स म्हणतात. यात काय काय येतं तर कोठडीत मारहाण करणे, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, खोट्या चकमकी म्हणजेच फेक एन्काउंटर्स, भ्रष्टाचार आणि अगदी पुराव्यांशी छेडछाड करणे हे सर्व यात समाविष्ट आहे. आणि मित्रांनो, आपले जे नवीन 2023चे कायदे आहेत ना, ते नेमक्या याच समस्या मुळापासून सोडवण्यासाठी बनवले गेले आहेत. इथे आपण कायद्यातील एक खूप मोठा आणि मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. आपले जे जुने ब्रिटिश काळातील कायदे होते, जसे की IPC आणि CRPC, त्यांचा मुख्य उद्देश काय होता तर नागरिकांवर नियंत्रण मिळवणे. पण आता चित्र बदलले आहे. आपले नवीन BNS आणि BNSS कायदे हे पोलिसांच्या जबाबदारीवर, प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी हक्कांच्या संरक्षणावर फोकस करतायत. म्हणजे हा फक्त कायद्याचा नाही तर संपूर्ण दृष्टिकोनाचा एक मोठा बदल आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, जो आहे घटनात्मक संरक्षण, संविधानाचा मूळ पाया. हे तर तुम्हाला माहितीच आहे की कोणताही कायदा संविधानापेक्षा मोठा नसतो, बरोबर? राज्यघटनेचं कलम 21 आपल्याला जीवन आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देतं. हेच कलम कोठडीतील हिंसाचार आणि फेक एन्काउंटर्स विरुद्ध आपलं सर्वात मोठं हत्यार आहे. सोबतच कलम 22 जे मनमानी अटकेपासून संरक्षण देतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, BNS आणि BNSS हे नवीन कायदे या मूलभूत अधिकारांच्या पूर्णपणे अधीन राहूनच काम करतात. हे अधिकार कायमस्वरूपी आणि सर्वोच्च आहेत. तिसरा भाग बघूया, मुख्य दायित्व किंवा सबस्टॅन्टिव्ह लॅबिलिटी BNS 2023च्या अंतर्गत. जुन्या IPC मधील कलमांना आता BNSने रिप्लेस केलंय आणि पोलिसांच्या गैरवर्तनासाठी थेट शिक्षेची तरतूद केली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या लोकसेवकाने कायद्याचं पालन केलं नाही तर त्याला तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. जर खोटी FIR किंवा चुकीची नोंद केली तर चक्क 3 वर्षांपर्यंत शिक्षा आहे. आणि कोणाला बेकायदेशीरपणे कोठडीत डांबून ठेवलं तर थेट 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. परीक्षेसाठी या नवीन कलमांची जुन्या कलमांसोबत तुलना नक्की करा, तुम्हाला खूप फायदा होईल. आणि हे इथेच थांबत नाही. गुन्ह्याचं स्वरूप जर जास्त गंभीर असेल तर शिक्षाही तितकीच कडक आहे. म्हणजे बघा, कोठडीत छळ करून किंवा जबरदस्तीने कबुली जबाब घेण्यासाठी दुखापत केल्यास 7 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे जर एखादी बनावट चकमक म्हणजे फेक एन्काउंटर सिद्ध झालं तर तो थेट खुनाचा गुन्हा मानला जातो. त्यासाठी जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. आणि हो, कोठडीतील मृत्यू लपवण्यासाठी जर गुन्हेगारी कट रचला तर त्यासाठी कठोर शिक्षा आहेच. चला आता चौथ्या भागाकडे वळूया, प्रक्रियात्मक संरक्षण, जे आपल्याला BNSS 2023 अंतर्गत मिळतं. आता पोलिसांच्या या अथांग अधिकारांवर काही लगाम लावणं गरजेचं होतं, नाही का? BNSSने अटकेचे नियम खूप कडक केलेत. आता फक्त खूप आवश्यक असेल तरच अटक करता येते, नाहीतर हजर राहण्याची नोटीस देणं पुरेसं आहे. अटक करताना विनाकारण अतिरिक्त बळाचा वापर करता येणार नाही. मानवी सन्मानाचं रक्षण झालंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपीला त्याच्या अटकेचं कारण सांगणं आता कायद्याने बंधनकारक आहे. परीक्षेची तयारी करत असाल तर हे कीवर्ड्स अगदी डोक्यात फिट बसवा. कोठडीत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी 24 तासांचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोपीला 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर करावंच लागतं. तसंच छळ किंवा मारहाण लपवता येऊ नये म्हणून आरोपीची वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली गेली आहे. आणि समजा दुर्दैवाने कोठडीत मृत्यू झालाच तर आता दंडाधिकाऱ्यांमार्फत म्हणजेच मॅजिस्ट्रेटमार्फत चौकशी करणं सक्तीचं आहे. या नवीन कायद्यांमधला एक खऱ्या अर्थाने गेम चेंजर मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. BNSSने आता तपासात ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि डिजिटल रेकॉर्ड्स पूर्णपणे अनिवार्य केले आहेत. विचार करा, यामुळे किती पारदर्शकता येईल. आता कोणत्याही पुराव्याशी फेरफार करणं किंवा रेकॉर्ड्स बदलणं जवळपास अशक्य होणार आहे. पाचवा भाग आहे ऐतिहासिक खटले आणि महत्त्वाचे अहवाल. LLB, LLM किंवा UGC नेटमध्ये याशिवाय तुमचं उत्तर पूर्णच होऊ शकत नाही. हे 3 खटले तर तुम्हाला तंडपाठ असायलाच हवेत. पहिला DK बसू खटला. याने अटकेसाठी गाईडलाईन्स दिल्या आणि कोठडीतील छळाला मोठा ब्रेक लावला. दुसरा प्रकाश सिंग खटला. हा पोलीस रिफॉर्म्स आणि पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. आणि तिसरा आहे PUCL खटला, ज्याने फेक एन्काउंटर्सचा तपास कसा करावा यावर अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. या कायदेशीर प्रवासात विधी आयोगाचा म्हणजेच लॉ कमिशनचा इतिहास बघणं खूप रंजक आहे. बघा, 152व्या अहवालाने कोठडीतील गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची मागणी केली. मग 177व्या अहवालाने अटक प्रक्रियेत सुधारणा सुचवल्या आणि लेटेस्ट 273व्या अहवालाने CCTV आणि अकाउंटेबिलिटीवर फोकस केला.
याच सगळ्या अहवालांचा थेट रिझल्ट आपण आजच्या नवीन BNSS कायद्यावर पाहू शकतो. आता 6वा भाग पाहूया. BNS आणि BNSS व्यतिरिक्त इतर कोणकोणते कायदे इथे सोबत काम करतात? जेव्हा पोलीस विचलनाचा विषय येतो तिथे भ्रष्टाचार हा विषय येतोच. अशावेळी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच PC ॲक्टचे कलम 7 आणि 13 पिक्चरमध्ये येतात. तसंच मानवी हक्क संरक्षण कायद्यानुसार कोठडीतील मृत्यूची माहिती 24 तासांच्या आत NHRCला देणं सक्तीचं आहे. आणि एक गोष्ट जी आपण नेहमी ऐकतो, बळजबरीने घेतलेला कबुली जबाब. नवीन भारतीय साक्ष अधिनियम एकदम स्पष्ट सांगतो की जबरदस्तीने किंवा मारहाण करून घेतलेला कबुली जबाब न्यायालयात पुराव्यासाठी पूर्णपणे अमान्य असतो. चला तर मग आता वेळ आली आहे आपल्या शेवटच्या भागाची क्विक एक्झाम रिव्हिजन. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी हा तक्ता एकदम परफेक्ट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. बघा, समस्या आणि त्यावरचा कायदेशीर उपाय असा हा थेट संबंध इथे लावलाय. जर कोठडीत छळ झाला तर BNSचे गुन्हे आणि BNSSचे संरक्षण लागू होतं. बेकायदेशीर अटक असेल तर BNSSच्या मर्यादा येतात. भ्रष्टाचार असेल तर PC ॲक्ट, फेक एन्काउंटर असेल तर थेट खुनाचे गुन्हे आणि सुप्रीम कोर्टाचे नियम. आणि जर पुराव्यांशी छेडछाड केली तर BNS अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल होतात. एकदम सिंपल आणि क्लिअर. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जुन्या कायद्यांकडून BNS आणि BNSSकडे वळणं हा कागदावर झालेला एक अतिशय सुंदर आणि रचनात्मक बदल नक्कीच आहे. पण मित्रांनो, खऱ्या अर्थाने पोलिसांच्या अधिकारांच्या गैरवापराला आळा घालायचा असेल तर फक्त कायदे असून चालत नाहीत. त्याची कठोर अंमलबजावणी, स्वतंत्र संस्थांची देखरेख आणि सिस्टममधल्या सुधारणा या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. हे कायदे कागदावरून वास्तवात कसे उतरतील हा खरा कळीचा मुद्दा आहे. शेवटी कायदा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा संपूर्ण व्यवस्था तो पाळण्यासाठी कटिबद्ध असते. हे नवीन कायदे आपल्या पोलीस यंत्रणेतील जुनी वसाहतकालीन मानसिकता खरोखरच बदलू शकतील का, यावर तुम्ही नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया. अशाच माहितीपूर्ण आणि एक्झाम ओरिएंटेड लॉ लेक्चरसाठी आत्ताच गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.